संजय भाऊ, निवडणुकीची तारखेची घोषणा झाली आहे, पहिली प्रतिक्रिया काय? नाही, गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीची वाट पाहत होता, परंतु काही कारणास्तव निवडणुका जवळ तब्बल 3 वर्ष उशिरा या ठिकाणी होत आहे. आणि आताही असं वाटत होतं की इतक्या लवकर आचारसंहिता लागणार नाही, पण अचानकपणे ताबडतोबीने आजच निवडणूक आयोगाने घोषणा केली. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि तो वाट पाहतो निवडणूक लढायची. आपण बोगस मतदानासंदर्भात गौप्यस्फोट केला होता, तर निवडणूक आयोगाने त्याच्यात एक शक्कल लढवली आहे. ज्यांचे 2-2, 3-3 ठिकाणी नाव आहे त्याला स्टार राहणार आहे आणि हमीपत्र देणार आहे. ते एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. जर माझ्या हातामध्ये 8,000 नावाची डबल आहेत, याचं हे आहे. आणि ही नावं डबल एकेकाची. याचा यादी भाग क्रमांक वेगळा आहे आणि याचे कोणाचा हा 521 नंबर आहे आणि 275 पण याचंच नाव आहे. असे हे 8,000 नावं एकट्याच शहरात दिलीत मी. आता त्यांनी काढावले पाहिजे, नाहीतर ही नावांनी जर 2 ठिकाणी मतदान केलं तर जो जिंकणारा मतदार आहे तो काम करून देखील त्याला पराभव पत्करावा लागतो. आणि म्हणून तुम्ही जी काही आता अंतिम यादी पोस्ट करणार आहे त्या यादीपर्यंत हे सगळे तुम्ही डिलीट मारा. पण त्यांनी असं म्हटलंय की 2 ठिकाणी 3 ठिकाणी नावं आले तर हमीपत्र भरून मतदान करून घेणार. तुम्हाला काय करायचं करा, फक्त त्याला एकाच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे. त्याला 2 किंवा 3 ठिकाणी मतदान करता आलं नाही असा बंदोबस्त निवडणूक आयोगाने केला पाहिजे. हमीपत्राचा पर्याय हा योग्य वाटतो तुम्हाला? मला हमीपत्राचा पर्याय योग्य वाटत नाही. तुम्हाला सरळ दिसतंय डबल नाव आहे, एकावर फुली मारून टाका, डिलीट मारायचं, डिलीटचा शिक्का मारा. हो, तुम्ही या दुबार मतदार यादीच्या संदर्भात आरोप केल्यानंतर किंवा विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा आरोप केल्यानंतर अद्यापही नावं कमी केल्याने मात्र आता निवडणुका लागल्या. तेच नाही आता की निवडणुका आज जाहीर झाल्या. आम्हाला अपेक्षित होतं की 14-15 तारखेपर्यंत ही नावं काढली जातील आणि मग निवडणुका घोषित होतील. परंतु ही नावं न काढताच आता त्यांनी घोषणा केली आणि या 2-3 दिवसामध्ये आता कशी यादी अंतिम यादी एवढी नावं एकट्याच शहरात माझ्या 8,000 नावं आहे. ते प्रूफ आहे. आम्ही 6 महिने बसून ही नावं शोधली आणि मग टाईप केली. आता एवढी जर डबल नावं याच्यामध्ये म्हणजे 8,000च्या अगेन्स्टमध्ये 4,000 नावं बोगस एकाच शहरामध्ये. निवडणुका जिंकतं किती मताने माणूस? एकदा आमची सीट फक्त 80 मतांनी पडलेली नगराध्यक्षाची, मागच्या वर्षी हजारांनी पडलेली आहे. याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल? याचा जास्तीत जास्त फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीलाच होणार आहे 100%. पण महाविकास आघाडीने देखील प्रेस घेऊन हे बोगस मतदानाची वाच्यता ते त्यांचं राजकीय उत्तर आहे. पण फॅक्ट भी माझ्या हातात आहे. जे मतदाराचे नाव आहेत हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. एवढं आरोप करून एवढी मागणी करूनही निवडणूक आयोग ऐकत नाही, जुमानत नाही तुमच्या या मागणीला. त्याला काय करणार आहे आता? त्याला काय फासाला थोडी लटकायचे अधिकार आहे आम्हाला? निवडणुकाची घोषणा झाली आहे पण अद्यापर्यंत महायुती होणार किंवा नाही ही शाश्वती नाही आहे. काय बघा, युत्या होण्याकरता आम्ही सकारात्मक आहोत. नाही झाली तर आम्ही तशी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्हाला असं वाटतं की श्रद्धेय अटलजी वाजपेयी आणि हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेली युती आहे. ती युती टिकवण्याचं काम आदरणीय अडवाणीजी आणि प्रमोद महाजननी केलेलं आहे आणि ती युती भविष्यात टिकावी असं आम्हाला वाटतं. तुम्ही भाजपला चिखली मागताय, बुलढाणा सोडताय असं म्हणताय. हो, आता त्या दबावतंत्राचा प्रयोग आहे का? दबावतंत्र नाही, उदाहरण आहे माझं. दबावतंत्र कशाला आहे? असं आहे की मी इथे आमदार आहे, मी भाजपचे कार्यकर्ते सांभाळले, पण चिखलीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना कोणी सांभाळलं नाही. किमान तिथे नगराध्यक्ष आमचा झाला तर तो नगराध्यक्ष काही कार्यकर्त्याला बळ तर देईल तिकडे. इकडे मी तर सांभाळतो सगळ्यांना. तिथं रुलिंगचा नगराध्यक्ष आहे, विजयराज शिंदे नाकारताय त्यांना. तिथं रुलिंगचा नगराध्यक्ष भाजपचा आहे, कसं काय देणार आहे असं विजयराज शिंदे म्हणताय भाजपचे अध्यक्ष. इथं कुठं तुमचा रुलिंगचा नगराध्यक्ष होता? इथे वंचितचा होता. 1993 नंतर कधी भाजपचा नगराध्यक्ष झाला का बुलढाण्यामध्ये आजपर्यंत? चिखलीमध्ये तर रुलिंगचे जे नगराध्यक्ष ते भाजपचेच आहे. तुम्हाला कसं काय देणार? विजयराज शिंदे नाही म्हणताय. बघा, या बुलढाण्यामध्ये आमचा मागचा शिवसेनेचा उमेदवार हा सेकंडला आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा 3 नंबर आहे. त्याचा माझा 4.5-5 हजाराचा फरक आहे. आणि त्यानंतर काँग्रेस 4थ्या नंबरला आहे. त्याच्यामुळे शेवटी जो सेकंडवर आहे त्यालाच जागा सुटायला पाहिजे ना. बुलढाणा दिली तर मग चिखली मागणार नाही का? हां, बुलढाणा जागा दिली तर चिखली मागणार नाही का? नाही, त्यांचीच मागणी आहे ना. बुलढाणा पाहिजे, द्या, घ्या. नाही, तुम्हाला दिलं तर मग चिखली नाही. मग आम्ही 2-2 ठिकाणी कशी मागणार आहे? एका ठिकाणी मागू, एका ठिकाणी ते लढतील, एका ठिकाणी आम्ही लढू.
दोन्ही ठिकाणी शिवसेना भाजपचे आमदार आहेत. विरोधक असा आरोप करताय की जी निवडणुकीची घोषणा झाली आहे ते सत्ताधारीच्या दबावामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. नाही, आता निवडणूक खरोखरच लांबलेली होती आणि मला नाही वाटत की सत्ताधाऱ्यांचा दबाव वगैरे असेल, पण विरोधकांना अपेक्षा होती की निवडणूक व्हायला नाही पाहिजे, कारण त्यांच्याकरता राज्यामध्ये अनुकूल वातावरण नाही आहे आणि आपल्याकरता अनुकूल वातावरण नसेल तर कोणी पण असा विचार करतो की निवडणुका सध्या टाळल्या पाहिजेत म्हणून. त्यांचा प्रयत्न टाळायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांचा तो आरोप आहे. महायुतीला अनुकूल वातावरण आहे सध्या 100% महायुतीला ते अनुकूल वातावरण आहे. राज्यात महायुतीला जागा किती मिळतील आणि किती याच्यावरती झेंडा फडकेल? महायुती झाल्यानंतर कळेल ना महायुतीला किती मिळालं. महायुती जर नाही झाली तर मग ते शिवसेनेला किती मिळणार आणि भाजपला किती मिळणार आणि दादाला किती मिळणार असं होईल. मुंबईवर कोणाचा झेंडा फडकेल? मुंबईमध्ये तर महायुतीच येईल, तिकडे आणि युती करावंच लागेल, कुठे हो का ना हो, पण मुंबई ठाण्याला युती होणारच आहे. राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काही फरक पडणार नाही. फरक थोडाफार पडेल, पण जिंकण्यापद जातील ते असं नाही वाटत, विजयापर्यंत पोचतील असं नाही वाटत.